आयुष्य म्हटलं की कष्ट आले, त्रास आला, मनस्ताप आला, भोग आले आणि जीव जाईपर्यंत काम आलं. मग ते घरचं असो नाहीतर दारचं. बायकांना तर म्हातारपणापर्यंत कष्ट करावे लागतात. 75व्या वर्षाच्या म्हातारीने पण भाजी तरी चिरून द्यावी अशी घरच्यांची अपेक्षा असते. ही सत्य परिस्थिती आहे. आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे राहणारच. त्यामुळे ही जी 4 भांडी-कुंडी आपण नीटनेटकी करतो ती मरेपर्यंत करावी लागणार. ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्या 70वीतही करावा लागणार. मी म्हातारी झाल्यावर, माझी मुलं खूप शिकल्यावर त्याच्याकडे खूप पैसे येतील, मग माझे कष्ट कमी होतील, ही खोटी स्वप्ने आहेत. मुलं मुली किती श्रीमंत झाले तरी आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव, पण जेवण तू बनव असं म्हटलं की झालं, पुन्हा सगळं चक्र चालू. आणि त्या चक्रव्यूहात आपण सगळ्या अभिमन्यू. पण जर हे असंच राहणार असेल, जर परिस्थिती बदलू शकत नसेल तर मग काय, रडत बसायचं का? तर नाही. परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं. मी हे स्वीकारले खूप अंतरंगातून आणि आनंदाने. माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते, खूप ऊर्जा आणि उर्मीने भरलेली. सकाळी 7 वाजता जरी कोणी मला भेटलं तर मी तेवढ्याच ऊर्जेने बोलू शकते आणि रात्री 10 वाजताही. आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असू दे, दुसरा दिवस हा नवाच असतो. काहीच नाही लागत हो हे सगळं करायला. रोज नवा जन्म मिळाल्यासारखं उठा. छान आपल्या छोट्याशा टेरेसवर डोकावून थंड हवा घ्या. आपण प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा. आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या. इतकं भारी वाटतं ना. आहा. सकाळी उठलं की ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो माझा. अभंग ऐकत ऐकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला. ग्लास भरून पाणी पिलं आणि मस्त आल्याचा चहा पीत खिडकी बाहेरच्या निर्जळ रस्त्याकडे बघितलं ना की भारी वाटतं. रोज मस्त तयार व्हा. आलटून पालटून स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करत राहा. कधी हे कानातले, कधी ते गळ्यातले, कधी ड्रेस, कधी साडी, कधी केस मोकळे, कधी बांधलेले, कधी ही टिकली तर कधी ती. सगळं ट्राय करत राहा. नवं नवं, रोज नवं. रोज आपण स्वतःला नवीन दिसलं पाहिजे. स्वतःला बदललं की आजूबाजूला आपोआप सकारात्मक ऊर्जा पसरत जाईल. तुमच्यातही नकळत तुम्हीच तुम्हाला हव्याशा वाटू लागाल. मी तर याच्याही पार पुढची पायरी गाठलेली आहे. माझ्याबद्दल नकारात्मक कोणी बोलायला लागलं की माझे कान आपोआप बंद होतात. काय माहित काय झाले त्या कानांना. आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी असते. मनातल्या मनात मस्त टुनटुन उड्या मारत असते. जे जसं आहे ते तसं स्वीकारते आणि पुढे चालत राहते. कोणी आलास समोर की आलास का बाबा, बरं झालं म्हणायचं आणि पुढे चालायचं. अजगरासारखी सगळी परिस्थिती गिळंकृत करायची. माहित आहे मला सोपं नाही, पण मी तर स्वीकारले आहे आणि एकदम खुश आहे. आणि म्हणूनच रोज म्हणते, एकाच या जन्मी जणू फिरून नवीन जन्मेन मी, हरवेन मी हरपेन मी, तरीही मला लाभेन मी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.